ही बहुत बड़ी बात आहे. फार कमी लोकांना जमते आणि तिला हाय प्रोफाईल लाईफमध्ये इंटरेस्टच नाही आहे. तिला राजकारण आवडत नाही. कशाला तिने पडावं? शी हॅज अ राईट. तसंच आमच्या घरातले असंख्य प्रोफेशनल लोक आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले. प्रताप पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, माधवराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, दिनकरराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, श्रीनिवास पवारांनी स्वतःचं जग उभं केलं. माझे बाकीचे भाऊ, सो दे हॅव अ राईट टू प्रायव्हसी. त्याच्यामुळे एक व्यक्ती एवढ्या मोठ्या फॅमिलीतून जर वेगळं बोलतं म्हणून काही फॅमिली तुटत नाही. आणि नाती असतात ना, ही नातं तोडणं सगळ्यात सोपं असतं. नातं जोडून ठेवणं आणि निभाने में ज्यादा ताकद. मी नेहमी म्हणते, माझे मनभेद कुणाशी या जगात नाही, भारतीय जनता पक्षाची पण नाही. माझे राजकीय मतभेद आहेत आणि जेव्हा मी शब्द देते तेव्हा त्या माणसाची मी ठामपणे उभी राहते. ठामपणे. जेव्हा भुजबळ साहेब जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एकच व्यक्ती जेलमध्ये त्यांना जाऊन भेटलं, त्याचं नाव सुप्रिया सुळे. राऊत साहेबांना जाऊन भेटले. कन्नीमोळी तिहार जेलमध्ये होती तेव्हा पण मी तिच्यावर उभी राहिली. त्याच्यामुळे मग जेल असू दे किंवा कुठलं कोर्ट असू दे, मग भुजबळ साहेब असतील, राऊत साहेब असतील, आमचे नवाबभाई असतील, देशमुख फॅमिली असेल, किती फॅमिलीची तुम्हाला उदाहरणं देऊ की जेव्हा जेव्हा कुठलीही फॅमिली अडचणीत आलेली आहे तेव्हा मी ओपनली त्यांच्यावर उभी राहिली. त्याच्यामुळे जेलमध्ये त्यांना भेटायला जायला, कोर्टात जायला मला नाही काही कमीपणा त्याच्यात वाटत. अरे अडचणीच्या काळात लोकांबरोबर उभे राहणार तर केव्हा उभे राहणार तुम्ही? ही बेसिक माणुसकी आहे. दीज आर बेसिक व्हॅल्यूज ऑफ लाईफ. त्याच्यामुळे जे लोक ह्याच्यात काही एकत्र आणि विकासाचा प्रश्न नाही. संघर्षाच्या काळात लोकांबरोबर उभंच राहिलं पाहिजे. सत्तेत कोणी उभं राहतं? संघर्षात उभा राहणारा माणूस जास्त घट्ट नाही का? त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आमच्या बरोबर आता या काळात उभे राहिले त्यांचा मान सन्मान हा आयुष्यभर मी स्वतः करीन आणि का नाही करणार. आणि जे जरी वेगळ्या विचारात आज काम करत असतील त्याचा मी अपमान कधी करत नाही, कारण का 3 इलेक्शनला त्यांनी माझ्यासाठी मदत केली. याची जाणीव मला आहे की माझ्यावर झालेले, माझ्या आईने केलेले संस्कार आहेत की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणीतरी आपल्यासाठी केलं असेल ना तर सुप्रिया कधीही हे विसरू नकोस. तुझी मर्यादा ठेवून वाग. मर्यादा पुरुषोत्तम रामांचं नाव आम्ही घेतो, ते फक्त जय श्रीराम म्हणत नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम जे माझ्या आईनी शिकवलं आणि पार्लमेंटमध्ये मर्यादा कशी ठेवायची हे आदरणीय पवार साहेब आणि सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींनी मला शिकवलं. नेहमी मर्यादेत भाषण करायचं, मर्यादेत टीका करायची. हे संस्कार आमच्या पार्लमेंटमध्ये जसे काँग्रेस पक्षाने केले तसे भारतीय जनता पक्ष ओरिजिनल त्याच्या सगळ्या नेत्यांनी केले. प्रकाश जावडेकरांनी, प्रकाशजी किती वेळा उत्तम टीका करतात पण कधी मर्यादा सोडून केली. सुषमा स्वराज किती आम्ही त्यांच्याकडून शिकलो, सुषमाजींकडून. अरुण जेटलीजी, प्रणब मुखर्जीजी, किती मोठ्या नेत्यांची नावं तुम्हाला सांगू. मनमोहन सिंगजी, अप्रतिम भाषण हे सगळे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण, मधु दंडवते साहेब, आजही मधु दंडवतेंचे आम्ही पुस्तकं वाचून भाषण करतो पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे ह्याला मर्यादा म्हणतो. त्यामुळे मर्यादेत राहूनच आपण काम केलं पाहिजे. हे झालेले माझ्यावरचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचा विषय येतच नाही. आणि 60 वर्षात आदरणीय पवार साहेबांवर इतक्या लोकांनी टीका केली, पवार साहेबांनी कधी कुणाला उलट उत्तर दिलंय का? कधी टीकेला उत्तर दिलंय? ते काम करत राहील. त्याच्यामुळे आपल्या नेत्याकडून काहीतरी आपण शिकलं पाहिजे. काल अजित पवारांनी झी मराठीला एक मुलाखत दिली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आता भाजप हा पक्ष मोठा आहे, सत्ता आहे म्हणून त्यांच्यासोबत जातोय. भाजप आणि शिवसेना ही एकच विचारधारेची आहे. आपण शिवसेनेसोबत गेलो तेव्हा विरोध नाही केला, पण आता भाजप सोबत गेलो तेव्हा विरोध करताय. तुम्ही अजूनही आम्हाला आशीर्वाद द्यावा असं हे वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे मी ऐकलेलं नाही आणि आजही मी कुठे पाहिलेलं नाही. झी मराठीला मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी ऐकल्याशिवाय बोलणार नाही. ज्यावेळेस ऐकीन व्हिडिओ तुम्हाला 100% त्याचं उत्तर देईल. तुम्हाला माहिती आहे मी रोजच तुम्हाला भेटतो, त्यामुळे आज चेक करून उद्या नक्की सांगेन. मला वाटतं अमोलदादांनी त्याचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. पण या बाबतीत मी फ्रटर्निटी म्हणून डिफेंड करेन. म्हणजे हेमाजी किंवा आमचे UP मधले 2 नेते, एक तर दिल्लीचे मनोज तिवारी असतील किंवा आपले 2 नाही का खासदार UPचे भारतीय जनता पक्ष
नाही नाही, मनोज तिवारी दिल्लीचे आहेत. युपी मध्ये दोघं आहेत, भोजपुरी ऍक्टर आहेत बघा. एक तो नीरववा एक आहे, आणि दुसरे आपले मराठी नाही का, मराठी पण आहेत आणि हिंदी पण करतात ते. रवी किशन, नीरववा, मनोज तिवारी, हेमाजी, मिसिस खेर, जयाजी, हे सगळे लोक बॉलिवूडमधून आपले गुजरातमधून निवडून आलेले परेश रावलजी, या सगळ्यांबरोबर मी खूप वर्ष काम केलेलं आहे. ते एका वेगळ्या विश्वातून राजकारणात आले. पण मी तुम्हाला सांगते, ह्या सगळ्यांना मी, जरी ते भारतीय जनता पक्षात असले, तर एक फ्रटर्निटी, एक खासदारकी म्हणून मी सगळ्यांना डिफेंड करेन. त्याचं कारण असं, आता अमोलदादाचं तुम्ही म्हणाल की तुम्ही एका पक्षात आहात म्हणून डिफेंड करताय. अमोलदादाचं भाषण तर उत्तम असतं, सगळं पार्लमेंट वाट बघत असतं अमोलदादा कधी बोलणार. पण रवी किशन जेव्हा बोलतात, नीरुआ बोलतात, हेमाजी बोलतात, जयाजी बोलतात, तेव्हाही आम्ही आखतो. कारण का, तेव्हा एक खासदार म्हणून ते मतं मागतात. किती प्रश्न हेमाजींनी विचारले, पण तिथे त्या हेमा मालिनी ऍक्टर म्हणून नसतात. शी इज वन ऑफ अस. आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करतो, आमच्या मध्ये युक्तिवाद होतो, अनेक वेळा पॉलिसीवर आम्ही वेगळ्या होऊन किती वेळा बोलतो. पण हेमाजी ह्या माझ्यासाठी फक्त एक अतिशय उत्कृष्ट ऍक्टर नाही आहेत, पण त्या एक अतिशय उत्तम संसदपटू आणि अतिशय सुसंस्कृत महिला. म्हणजे हेमाजींबद्दल जरी त्या भारतीय जनता पक्षात माझी त्यांच्याबद्दल मतभेद जरूर आहेत, पण हेमाजींबद्दल माझ्या मनात फक्त मान सन्मानच आहे. व्हॉट अ डिग्निफाईड वुमन. सेम जयाजी. त्याच्यामुळे हे ऍक्टर आहेत किंवा फिल्म स्टार आहेत म्हणून ते पार्लमेंटमध्ये चांगलं काम करू शकत नाहीत, असं सगळ्याच पक्षांनी दाखवलं. सगळ्याच पक्षातून अनेक वेगळे चार्टर्ड अकाउंटंट्स येतात, ऍक्टर्स येतात, डॉक्टर्स येतात, फायनान्शियल रिसर्च येतात, खूप प्रोफेशनल लोक आहेत. मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. किती वेगवेगळ्या फील्ड मधून सुशिक्षित, उच्च शिक्षित लोक पार्लमेंटमध्ये येतात. तेव्हा आम्ही सगळे समान असतो आणि खासदारच असतो. आणि खूप लोक अतिशय उत्तम काम करतात, त्याच्यामुळे त्यांचं प्रोफेशन, त्याच्यात ग्लॅमर नसतो. फार चांगल्या पद्धतीने हे सगळे लोक काम करतात पार्लमेंटमध्ये. क्रॉस आयडियोलॉजी अलायन्सची पहिली इलेक्शन लढत आला. पहिल्यांदा शिवसेना आणि राष्ट्रवादी हे राज्यात लोकसभा किंवा विधानसभेसारख्या मुख्य निवडणुकांमध्ये एकत्र आले की पहिली वेळ कधी ऑर्डिनेशन मध्ये आणि एकूण असं नाही. 2 वेळा आधी शिवसेनेच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे. 2 मोठे इलेक्शन्स. हे तर लोकसभा, आम्ही प्रेसिडेंट इलेक्शनला काम केलं होतं. प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जींचं जेव्हा इलेक्शन झालं, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण ताकदीने आम्हाला त्या इलेक्शनमध्ये मदत केली. त्याच्यामुळे ती क्रॉस आयडियोलॉजी नव्हती एक तर. आणि हे इलेक्शन महाराष्ट्राच्या अस्मितेचं आता झालंय. कारण महाराष्ट्र आणि अनेक राज्यांमध्ये आज ज्या पद्धतीने स्थानिक नेते, स्थानिक पक्ष आणि हे ईस्ट इंडिया कंपनीसारखं केंद्र सरकार हे सगळ्या राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करत आहे. मग यंत्रणा वापरा, पक्ष फोडा, घर फोडा, ही त्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात आहे. आणि महाराष्ट्राच्या विरोधात केंद्र सरकार सातत्याने, हा माझा केंद्र सरकारवर आरोप आहे आणि तो नुसता खोल आरोप नाही, इट इज अ डेटा बेस्ड एव्हिडन्स. इन्व्हेस्टमेंट सगळ्या ज्या महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात का जातात? मला दुसऱ्या राज्यात गेल्याचं दुःख नाही, पण जर ऑन मेरिट मध्ये आम्हाला मिळाले असतील तर त्या दुसऱ्या राज्यात का जातात? महत्वाची ऑफिसेस जी महाराष्ट्रात होती ती दुसऱ्या राज्यात का जातात? बेरोजगारी, महागाईवर जेव्हा चर्चा होते तेव्हा महाराष्ट्राला न्याय का मिळत नाही? सोशल जस्टिस डिपार्टमेंट, सामाजिक न्यायाचे अनेक करोडो रुपये जे महाराष्ट्राला मिळाले पाहिजेत ते मिळालेले नाहीये. मग गरीब, शोषित, वंचित पिढीतला अधिकार नाही आहे महाराष्ट्रातल्या? का नाही महाराष्ट्राला हे निधी मिळत? सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे ज्या आत्महत्या होत आहेत त्या महाराष्ट्रात होत आहेत. मग का नाही सर सकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना देत? माझी मागणी आहे महाराष्ट्र केंद्र सरकारला की सरसकट कर्जमाफी आणि विजेचं बिल हे माफ करायला पाहिजे शेतकऱ्याला. कारण का महाराष्ट्राचा शेतकरी इज इन क्रायसिस. हे माहिती नाही, हा डेटा माझा नाही, केंद्र सरकारचा डेटा आहे. क्राईम वाढला या राज्यामध्ये. का नाही होम मिनिस्ट्री या राज्याच्या होम मिनिस्टरला सांगत की काहीतरी करा? विधान भवन मध्ये मारामाऱ्या होत्या, एक स्टेटमेंट येऊ नये केंद्र सरकारचं किंवा महाराष्ट्र सरकारला काय जाब विचारला नाही केंद्र सरकारने? अरे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये ते मोठे भाऊ आहेत ना, मग धाकट्या भावाला विचारायला नको त्यांनी काय चाललंय? खूप गंभीर प्रश्न आहेत महाराष्ट्राचे.
तुतारी घेऊन नगरच्या मैदानात उतरावं असं अमोल कोल्हे यांचं वक्तव्य आहे. तुम्ही पाहाल शरद पवार गटाकडून निलेश लंके या नगरमध्ये उमेदवार असतील. जर अमोलदादांनी काही स्टेटमेंट केलं असेल तर त्याच्यात दादांचा चांगुलपणा आहे अर्थातच. आणि निलेश लंके हे कर्तृत्ववान आणि कष्ट करणारे आमदार आहेत. अनेक वर्ष त्यांनी शून्यातून एक विश्व तिथे उभं केलेलं आहे. तर ते राष्ट्रवादीच्या तुतारीवर लढवायला इच्छुक असेल तर अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. ओके, थँक्यू. अमित शाह कल महाराष्ट्र के दौरे पर थे. उन्होंने बयान किया. आय डोंट यूज अ गूगल ट्रांसलेटर यार. उन्होंने बयान दिया कि जो मोदी से 10 साल की काम की पूछे उनको महाराष्ट्र में 50 साल से जिनका आई एम अम्यूज्ड बाय दैट सीन. मतलब मुझे वो स्टेटमेंट का अर्थ ही नहीं समझ में आया. जिस महाराष्ट्र में 60 साल में पवार साहब को 14 इलेक्शन में जिताया है और जिस सरकार ने पवार साहब को उनके काम के लिए पद्म विभूषण दिया है, तो मुझे समझ में ही नहीं आया स्टेटमेंट का मतलब क्या है. फिर एक बार चर्चा हुई और कहा कि पवार साहब ने अपनी बेटी को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं, तो साहब आदित्य को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं. मैं बहुत अमित शाह जी की बहुत बहुत तहे दिल से आभारी हूँ कि एनसीपी को भ्रष्टाचार से उन्होंने मुक्त कर दिया. क्योंकि जब जब वो महाराष्ट्र में आते थे तो नेचुरली करप्ट पार्टी इज एनसीपी का नाम बोलाया जाता था. आजकल करप्शन के बारे में जो बड़े नेता उनके हैं महाराष्ट्र में आते हैं वो करप्शन की बात नहीं करते. और जो आरोप उन्होंने किए थे उसका कुछ एक शब्द भी नहीं कहते. इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी और अमित शाह जी की बहुत आभारी हूँ कि आप सिर्फ मेरे बारे में आज कह रहे, आप भ्रष्टाचार के बारे में कुछ नहीं कह रहे. पहली बात. और दूसरी बात, वो जो परिवारवाद के बारे में बोल रहे हैं, तो परिवारवाद किस पार्टी में नहीं आज. उनके मित्र पक्ष में परिवारवाद है, उनके खुद के पार्टी में परिवारवाद है, तो हमें क्यों टारगेट किया जाए. शरद पवार साहेबांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनावं असं वाटलंय किंवा त्यांच्या मुलीने स्वतः मुख्यमंत्री व्हावं असं स्वतःला वाटतं. त्यात गैर काय? तो आमचा प्रश्न आहे ना. ही टीका नाहीच आहे खरं तर. मी त्याला टीकाच समजत नाही. एक टीका कुठली होती, जेव्हा ते नॅचरली करप्ट पार्टी किंवा भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे, ती जरूर टीका. पण ही टीकाच नाही ना. आता प्रत्येक पक्षाने काय करायचं तर त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता त्यांना महाराष्ट्रात शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं होतं, आम्ही म्हणलो का नाही, तो त्यांचा प्रश्न. पण तुम्हाला स्वतःहून कधी असं वाटत नाही की राज्यात जरा लक्ष घालावं का दिल्लीतच? माझी कर्मभूमी महाराष्ट्राच आहे. मी महाराष्ट्रातूनच निवडून जातो. मी दरवर्षी माझा सगळं तुम्ही कागद काढा, मी दरवर्षी महाराष्ट्राचा पूर्ण महाराष्ट्राचा एक दौरा करतो. गेले 15-18 वर्ष असेल. एक जिल्हा नाही, तालुका नाही जिथे मी गेले नाही एका वर्षात. काही ना काहीतरी माझे ऋणानं बंद माझ्या सामाजिक किंवा राजकीय कामाबद्दल. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभेसाठीच तिकीट मागितलेलं आहे. तुम्हाला सांगू, मी या पदांना इतकं लाईटली घेत नाही जेवढं लोक घेतात या देशामध्ये. म्हणजे खासदारकीबद्दल पण जेवढ्या लाईटली लोक घेतात ना, मी तेवढं लाईटली हे काम घेत नाही. त्याचं कारण असं की खासदार होणं किंवा कुठल्याही पदावर बसणं ही खूप, सरपंचापासून प्रेसिडेंट ऑफ इंडियापर्यंत हे खूप जबाबदारीचं काम असतं. त्याच्यामुळे त्याला असं हलक्यावर एकटं घ्यायचं नसतं. आणि कुठल्याही पदावर अशाच व्यक्तींनी बसावं जी व्यक्ती त्या पदाला न्याय देईल आणि त्या मायबाप जनतेला न्याय देईल. त्याच्यामुळे इतका हलकेमध्ये सगळ्या या गोष्टी बोलतात ना, मलाही आश्चर्य वाटतं की या पदांबद्दल इतकं लाईटली लोक कसं बोलतात. न्याय द्यायचा प्रश्नच नाही आहे. माझं सिव्हिक्स खूप स्ट्रॉंग आहे. आणि मी जेव्हा लोकसभेसाठी तिकीट मागते तेव्हा मला देशात काम करायचंय, हाच त्याचा अर्थ. असं किती वेळा झालंय महाराष्ट्रात? एकदाच झालंय. मग एकदाच झालं ना. मला एका गोष्टीचा आनंद आहे, त्याचा अर्थ असा होतो की महाविकास आघाडीची सत्ता ऑक्टोबरमध्ये येणार आहे.
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं काय सांगायचंय का? थेटपणे साहेबही कधी तिकडे गेले कधी इकडे आले तर त्यामुळे साहेब तिथे गेले आणि इकडे आले म्हणजे दिल्लीत गेले. हा 93 मध्ये. पण त्याच्या आधी ते 3 वेळा मुख्यमंत्री राहिले होते देशात. साहेब 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. 3 वेळा गेले, क्रायसिस झालं म्हणून परत आले. आता जर crisis दिसत पण नाही का तेव्हा तुम्हाला? हे बघा, अनेक वेळा लोक महिला खासदार मुख्यमंत्री व्हावा काय असे प्रश्न नेहमी विचारतात. त्याचं माझं स्वतःचं मत हे एक आहे की कुठल्याही पदाला जेंडरमध्ये ट्रॅप करू नका. मी महिला खासदार नाहीये, मी खासदार. त्याच्यामुळे कुठल्याही पदावर म्हणजे आता ममता दिदी आज आहे मुख्यमंत्री, किंवा मायावती जी अनेक वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत, राजस्थानमध्ये महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत, त्या जेंडरमुळे नाही झालेल्या, त्या सगळ्या स्वतःच्या कर्तृत्वावर. आणि त्या महिला म्हणून महिलांच्याच प्रश्नांकडे बघता तर नाही, पुरुषांचेही प्रश्न अतिशय सक्षमपणे त्या पदाला त्या नाही दिले. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर किंवा कुठल्याही पदावर सरपंचापासून प्रेसिडेंट पर्यंत, राष्ट्रपतींपर्यंत अशाच व्यक्तींनी त्या पदावर बसावं जो त्या पदाला न्याय देऊ शकेल ते, आणि त्याची संघटना आणि जनता ठरवेल त्या व्यक्ती कोण असेल. उद्याच्याला महाविकास आघाडीने जर असं म्हटलं की सुप्रिया सुळे ह्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या, तर तुम्ही त्याला स्वीकारणार का? कारण एरवी बॅनर आपण पाहतो की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, प्रत्यक्ष मुख्यमंत्री होण्यामध्ये काय असं माझं कधी बॅनर लागलेलं नाही. तुमचा नाही, इतरांचे येणार का? आता हा प्रश्न असा आहे की आता बाहेर ऊन पडले, 2 तासांनी पाऊस पडेल का, मग आपण छत्री उघडणार का? इट्स टू वेग. आणि मला असं वाटतं की राज्यामध्ये आज माननीय अमित शहानी जे हे आई वडिलांच्या नात्याबद्दल एवढा उदो केला, त्याच्या ऐवजी ते बेरोजगारी, दुधाला भाव, कांद्याला का भाव मिळत नाही, एक्सपोर्ट का करत नाहीयेत हे प्रश्न, लॉ अँड ऑर्डर, विधान भवन मधली मारामारी, कुठं ते उल्हासनगर मध्ये गोळीबारी, हे माझ्यासाठी बेरोजगारीचा त्या मेळाव्यात बारामतीला नक्की किती नोकऱ्या मिळाल्या, एवढी महागाई झालेली आहे, ह्या विषयावर जर आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं असतं तर मला वाटतं राज्याचे आणि देशाचे गृहमंत्र्यांनी लॉ अँड ऑर्डरवर एक 10 मिनिटं आम्हाला लेक्चर दिलं असतं, तर आम्हाला त्याचा नागरिक म्हणून आम्हाला खूप उपयोग झाला. थँक्यू.